तर राज्यामध्ये श्रीमंताला एक न्याय आणि गरिबाला एक न्याय. पोलिसांनी आमची फसवणूक केली असा आरोप प्रशांत आंबे यांनी केलाय. दखलपात्र गुन्हा दाखल करतो असं सांगत फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केलाय. अप्पर पोलीस अधीक्षकांनी देखील प्रतिसाद दिला नाही असं आंबे यांनी म्हटलंय. संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढणार. आमदार गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी प्रशांत आंबे यांनी पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांची भेट घेतली. आणि नंतर कोणत्याही पद्धतीचा दखलपात्र गुन्हा दाखल करून घ्यायचा नाही अशा पद्धतीची फसवणूक काल त्यांनी आमची केलेली आहे. पण ठीक आहे, आज शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही SP ऑफिसमध्ये आलो होतो. कुमार साहेबांना आम्ही भेटलो, पण त्यांची सुद्धा भूमिका जी काल PIंची होती तीच त्यांची आहे. त्यामुळे ठीक आहे, आम्ही रस्त्यावरची लढाई आजपासून जास्त बळकट करतोय. पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध करतोय आणि उद्या किंवा परवा लोकशाही मार्गानं ज्यांचा दबाव आहे, ज्या गृहमंत्री खात्याचा दबाव आहे, त्या मुख्यमंत्री फडणवीसांचा पुतळा आम्ही जाळणार आहोत आणि तोही लोकशाही मार्गानं आम्हाला तो अधिकार आहे. सर्व पुरोगामी डावे पक्ष संघटना या आणि शिवप्रेमी या सगळ्यांच्या वतीने ज्यांनी मला जीभ हासडण्याची भाषा केली होती, ज्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती, जे मला घरात घुसून कोल्हापुरात मारणार होते, ते काय आले नाहीत. आम्हीच त्यांच्या घराच्या बाहेर जाऊन त्यांच्या घरावर मोर्चा काढणार आहोत.